सेवेकरता घेतला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे. थोडासा बोलताना एक राहू द्या. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे नोहे नोहे. वारकरी संप्रदायाचा कळसच ज्यांना म्हटलं जातं महाराज. नामचिंतनाच्या बळावरती ज्यांनी स्वतःच शेवट गोड केला. नोहे नोहे नामचिंतनाच्या बळावरती जीवन स्वतःच कर्तृत्ववान बनवलं आणि आपल्या प्रत्येकाचा शेवट सुद्धा गोड व्हावा, आपल्या प्रत्येकाचं जीवन सुद्धा कर्तृत्ववान बनावं म्हणून ज्या साधूंना अथक प्रयत्न केले असे असणारे देहू निवासी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणांचा नाही, परंतु या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काय केल्यानंतर शेवट गोड होईल, कुणाचा शेवट गोड झाला, शेवट प्रत्येकाचा होणार आहे हा सांगणारा अभंगाच्या सेवेकरता विठाला. सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्यानं आपल्या या सुंदर अशा पावसे परिवारातील उंबरवाडी हिवरगाव पावसा आणि संगमनेर मधील असणार हे सुंदर असं गाव आणि या गावातील एक आदर्श व्यक्ती, एक आदर्श कुटुंब, एक आदर्श वारकरी, एक आदर्श भजनी. आदर्श वारकरी कुणालाही म्हटल्या जाता येत नाही, आदर्श भजनी कुणाला म्हटल्या जात नाही. विशेषतः जे बाबा आज आपल्या परिवारातून निघून गेले, जे आजोबा आपल्या परिवारातून निघून गेले. वारकरी ही पदवी सामान्य नाही, कुठल्या शिक्षणाने प्राप्त होत नाही. त्याच्या जीवनामध्ये ते सर्व गोष्टी त्यानं केल्या. नामचिंतन असेल, वारी असेल, भक्ती असेल, दान धर्म असेल आणि नित्य नियम असेल, या सर्व गोष्टी ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये तो वारकरी. कीर्तनकार वेगळा आणि वारकरी वेगळा. बाबा वारकरी होते आणि कैलासवासी चांगदेव बाबा पाराजी पाटील पावसे गेले 1 वर्ष झाले आपल्या परिवारातून निघून गेले महाराज. त्यांच्या परिवारानं मला सांगितलं की बाबांचं वय वर्ष 101 होतं. किती भेटल का बघायला आता? 101 नाही नाही महाराज, 50 झाले, 41 झाले, 60 झाले, संपलं आपलं. आमचं तर लय अवघड आहे पुढे, खूप अवघड. 101 वर्ष. आणि त्यातले त्यात त्यांच्या नातवंडांनी सांगितलं सचिन महाराज की बाबा 101 वयामध्ये सुद्धा जोर बैठका मारायची. आता 24 आणि 25 आणि 30 वाल्यांनाच अशा किलोच्या ढेरे आहे महाराज. 101 वर्ष आयुष्य आहे आणि एवढ्या आयुष्यामध्ये दष्टपुष्टता, विशेष करून आपल्या परिसरामध्ये खंडोबारायांचं मोठं देवस्थान आहे आणि तिथे आज यात्रा पण आहे. बघा, अनेक भक्त मंडळी त्या यात्रेला जात असतात. आणि बाबांचं विशेष असं आहे की बाबा त्या टोल नाक्यापर्यंत पायी पायी प्रवास करायचे. म्हणजे तारुण्यात नाही बरं का, हे त्यांचं जे जाण्याचं वय 80, 85, 90, 95, 100 जे असेल ते असेल, या वयामध्ये तिथपर्यंत जायचे. तिथून खंडोबारायांचं दर्शन घ्यायचे आणि पुन्हा घरी यायचे. मला असं वाटतं या जुन्या मंडळीनं खाणं पिणं चांगलं होतं, त्यातले त्यात व्यायाम चांगला होता आणि याला जोड नामचिंतनाची होती, याला जोड वारीची होती, याला जोड भक्तीची होती. आणि मला असं वाटतं तुकोबारांना जो शेवट सांगायचा आहे ना, हा शेवट गोड आदरणीय कैलासवासी चांगदेव बाबांचा झाला. विठाला आणि म्हणून या पित्यानं, या वडिलांनी, या आजोबांनी आपल्या परिवाराकरता
101 वर्ष जे आयुष्य जगलो, 101 वर्षामध्ये आपल्या परिवाराकरता जे कष्ट घेतले, जे प्रयत्न केले, जे प्रेम या परिवारावरती केलं, आणि या परिवारानं सुद्धा त्या प्रेमाची त्या ठिकाणी कुठली पोकळी निर्माण राहू दिली नाही बरं का। आदरणीय सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। या बाबांचा 100वा वाढदिवस या मुलांनी अगदी गोड पद्धतीनं थाटामाटामध्ये केला। या मुलांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। आज कलियुगामध्ये असा परिवार ना अशी मुलं क्वचित आहे महाराज। यांना संस्कार आहेत म्हणून आहे, वारकरी परंपरा आहे म्हणून या सर्व गोष्टी अगदी गोड पद्धतीनं बाबांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता गेल्या 1 वर्षापूर्वी बाबा या परिवारातून निघून गेले। आणि कार्य बाबांचं चांगलं होतं, मुलं चांगली मिळाली, नातवंड चांगली मिळाली, मुली चांगल्या मिळाल्या, म्हणून अगदी गोड पद्धतीनं हा थाटामाटामध्ये सोळा बाबा निश्चित पद्धतीनं म्हणत असतील, शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आणि अगदी आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, या धर्मामध्ये गेल्यानंतर अन्नदान ज्ञानदान ही परंपरा आपल्या या धर्मामध्ये चालू आलेली आहे। आणि म्हणून अगदी गोड पद्धतीनं त्यांचा संपूर्ण जो परिवार आहे, गंगा भागीरथी त्यांच्या पत्नी कौशाबाई चांगदेव पावसे असतील, त्यांचे चिरंजीव श्री रघुनाथ दादा चांगदेव पावसे असतील, श्री यादव दादा चांगदेव पावसे असतील, श्री मातरबा चांगदेव पावसे असतील, श्री सखाराम चांगदेव पावसे असतील, त्याच पद्धतीनं त्यांच्या मुलीही आहेत। सौ सुभद्रा खंडेराव वरपे असतील, सौ चंद्रकला पंढरीनाथ वागचौरी असतील, सौ जमुना ज्ञानदेव गुले असतील, त्याच पद्धतीनं त्यांचे जावई असतील, सुनबाई असतील, खंडेराव सैराम वरपे पंढरीनाथ वागचौरी ज्ञानदेव गुले, त्यांच्या सुनबाई द्रुपदा पावसे, सुनीता पावसे, अरुणा पावसे, सविता पावसे, सत्यभामा पावसे, असा असणारा चांगदेव बाबांचा हा भरभरून असणारा परिवार। आणि या परिवाराकरता बाबांनी कष्ट घेतले, या परिवारावरती प्रेम केलं। मला असं वाटतं निश्चितच बाबा गेल्यानंतर या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल, कारण अगदी गोड पद्धतीनं संस्कार या परिवाराला या चांगदेव बाबांनी दिले। मी नेहमी सांगत असतो की आपल्या परिवारामधील ही ज्येष्ठ श्रेष्ठ जी मंडळी ना, आपल्या घरातील आजी असेल, आजोबा असतील, मला असं वाटतं या मंडळीनं काही काम केलं नाही तरी चालेल। लक्ष आहे ना तुमचं सगळ्यांचं इकडं? माझी भाषा कळते सगळ्यांना? हा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे सगळ्यांनी। या जुन्या मंडळीनं, आजीनं, आजोबानं आपल्या घरात काही काम केलं नाही तरी चालेल, पण मला असं वाटतं फक्त घरामध्ये परिवारामध्ये बसून जरी राहिलं तरी आपल्या परिवाराला यांचा फार मोठा आधार असतो महाराज। आणि आज गेल्या 1 वर्षापासून हा आधार आपल्या परिवारातून निघून गेला। या मृत्यू लोकाचा नियमच आहे, जाणं महाराज प्रत्येकाला जावं लागतं। आणि म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ अगदी गोड पद्धतीनं ज्ञानदान अन्नदान, त्यांचा शेवट कसा गोड होईल अगदी गोड पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवारांनी आयोजित नियोजित केला। ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, आणि कीर्तन करणं म्हणजे एकट्याचा हे खेळ, म्हणून हा सगळा मेळ आहे बरं का। अगदी गोड पद्धतीनं आपल्या परिवारावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचा मृदंग गाजतो, अनेक विद्यार्थी ज्यांनी तयार केले, निर्माण केले, आणि लिंगेश्वर संस्थानामधील हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे गुरुवर्य, आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय सचिनजी महाराज चौधरी, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा। अगदी कीर्तनकाराला, गुणीजन मंडळीला साजेल असं स्पष्टता, गोडवा आणि पाहिजे असं वाजवणं त्यांचं आहे। महाराजांना देखील मनापासून वंदन करतो। त्याच पद्धतीनं उभं महाराष्ट्रभर अनेक दिग्गज कीर्तनकारांना ज्यांनी साथ केली बरं का, या दोन्ही महाराज मंडळी करता जोरदार टाळी वाजवा। आदरणीय आमचे जिवलग प्रवीणजी महाराज पांडे असतील, आणि आदरणीय शिवनाथजी महाराज असतील। महाराजांची माझी आज पहिल्यांदाच भेट आहे बरं का। महाराजांचा अगदी गोड आवाज आहे, अनेक दिग्गज कीर्तनकारांना साथ केली। आज एक ज्ञानोबरायांचं लहान लेकरू या स्टेजवरती उभं आहे, तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे बरं का। तुम्हाला देखील मनापासून वंदन। सर्व विद्यार्थी मंडळी आहे, आपल्याच परिसरातील निमगाव टेंबी या ठिकाणाहून आलेली माऊली साऊंड सिस्टीम
वा, नावातच माऊली आणि अगदी काम सुद्धा माऊलीवणे. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं हार्दिक ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलचे आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या बाबांचा सोहळा एवढ्या थाटामाटामध्ये आपण केला. आज बघण्याकरता हजार पाहुणे असतील, हजार मंडळी असतील, पण भविष्यामध्ये जेव्हाही आपल्याला आपल्या बाबांचा हा सोहळा बघायचा आहे, वडिलांचा हा सोहळा बघायचा, यूट्यूबवरती जायचं आणि नाव टाकायचं, पुन्हा हा आपल्याला सोहळा बघता येईल अशी सोय या परिवारानं अगदी गोड पद्धतीनं केली. एक काम करायचं, तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, अगदी वेळेत कीर्तन सोडणार आहे. फक्त एक काम सगळ्यांनी करायचं, लक्ष इकडे असू द्यायचं, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं आणि जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथमच सुरुवातीला सांगितलं शेवट. काय सांगितलं पुरुष मंडळी? शेवट. आणि मला असं वाटतं इथं बसलेल्यांपैकी कुणालाच ही गोष्ट माहित नाही असं नाही, सगळ्यांना माहिती आहे. एक ना एक दिवस आपला शेवट ठरलेला आहे. रोज आपण प्रमाण ऐकतो, रोज कीर्तन ऐकतो. काय नव भी मर गए, दस भी मर गए, मर गए 688, 33 कोटी देवता मर गए पडे काल की पास. ज्या देवादिकांनी अवतार घेतला मायबाप, त्यांना सुद्धा अवतार संपावा लागला. देवादिकांना जावं लागतं, ऋषी मुनींना जावं लागतं आणि आपल्याला सुद्धा एक दिवस जावं लागतं. आले अवतार, देवादिकांनी अवतार घेतला. एक ना एक दिवस देवांचा सुद्धा अवतार संपला. आपण तर सामान्य आहे महाराज. पीर मर गए, पैगंबर मर गए, जपी जपी संन्यासी मर गए, मर गए हकीम. संतांना, ऋषी मुनींना, पिरांना, फकीरांना सगळ्यांना जावं लागलं. एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा आमच्यावर जास्त डोळा आहे. कीर्तन करतो आजी त्याला सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे मृदंग वाजवतात त्यांना सुद्धा, एक दिवस जे गायन करतात त्यांना सुद्धा, एक दिवस जे सिस्टीम बसले त्यांना सुद्धा, एक दिवस जे कॅमेरा घेऊन बसले त्यांना सुद्धा. आपल्याला काही तर थांबायचं आहे. याच्या कपाय, त्याच्या कपाय, त्याच्या कपाय.
आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला आमच्या सजनाने आमची सुद्धा संघर्ष काय म्हणतात ऐका सगळं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत 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 ना तू पण तोही तैसा झाला. मग हे सगळ्यांना कळालं की मृत्यू प्रत्येकाचा शेवट ठरलेला आहे. मग काय करा, संतांनी आम्हाला जाग केलं. आणि महाराज म्हणतात उठा उठा जागा रे. सांगितलं आपल्या समोर आपला आजा गेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तो हे तैसा झाला. शेवट प्रत्येकाचा ठरलाय. आमच्या ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. दुसऱ्या अध्यायातील 159 क्रमांकाची ओवी ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज म्हणतात उपजे ते नासे, म्हणजे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. ज्या गोष्टीची सुरुवात झाली त्याचं शेवट ठरलेलं आहे. ज्या गोष्टीचं निर्माण कार्य झालं त्याचं निर्वाण कार्य ठरलेलं आहे. शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे. महाराज म्हणतात उपजे ते नासे. पुढे महाराज म्हटले नासिले ते पुनरपी दिसे. ज्याचा मृत्यू झालाय त्याला पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल. का? त्याच्याकरता 2 कारण सांगितले. एक सांगितलं कर्म आणि दुसरं सांगितलं वासना. जर वासनेमध्ये गुंतला, कर्म शिल्लक राहिलं तर महाराज म्हणतात पुन्हा जन्माला यावं लागेल. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. आता ऐका, ज्ञानोबरांनी पुढे दृष्टांत दिला. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महिला मंडळ, घटिका यंत्र माहितीये का तुम्हाला? घटिका यंत्र माहिती नाही? माहिती तुम्हाला? पुरुष मंडळी नाही माहिती? नाही माहिती. पूर्वीच्या काळी, आता आपल्याला वेळ बघायचा असेल तर आपण काय बघतो बाबा? घड्याळ बघतो, मोबाईल बघतो. पूर्वीच्या काळामध्ये एकदम जर पूर्वीचा काळ बघितला महाराज तर सूर्य ज्या ठिकाणी असायचा त्याच्यावरती वेळ ठरवला जायचा. त्यानंतर घटिका यंत्र आलं. घटिका यंत्र आता आपल्या शोच्या वस्तूंमध्ये आपल्याला बघायला मिळतं बघा. असं काचेचं भांड असतं, जोडलेलं काचेचं भांड, मध्ये बारीक असतं, दोन्ही साईडनं फुगलेलं असतं. त्या काचेच्या भांड्यामध्ये त्याला घटिका यंत्र म्हटलं जातं. त्या काचेच्या भांड्यामध्ये वरच्या बाजूने रेती असते बारीक. आता हे घटिका यंत्राचं दृष्टांत ज्ञानोबा का देतात?
याचं थोडस आपण बघूया. ज्ञानोबा म्हणतात हे घटिका यंत्र, हे घटिका यंत्र असं उभं ठेवलं की वरच्या भांड्यामधली रेती हळू 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 करून खालच्या भांड्यामध्ये येते. कुठे येते? खालच्या भांड्यामध्ये येते. आता वरचं भांड काय झालं? लाडक्या बहिणी हो, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. वरच्या भांड्यातली रेती खालच्या भांड्यामध्ये आली. आता वरचं भांड काय झालं? रिकामं झालं. पुन्हा काय करायचं? ते भांड पकडायचं आणि उलट करून ठेवायचं. आता रेती कुठं गेली? वरच्या भांड्यात गेली ना. पुन्हा हळू 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 करून ती रेती खालच्या भांड्यामध्ये येणार. आता वरचं भांड काय झालं? पुन्हा रिकामं झालं. पुन्हा ते भांड पकडायचं आणि पुन्हा उलट करून ठेवायचं. ऐका ना महाराज, कुठपर्यंत चालू राहील? कीर्तन होईल, महाराजांची चालही होईल, महाराजांचा एखादा मुखडाही होईल, जेवण होईल, जेवण घरी जाऊ, संध्याकाळचं शेण शेणकूर होईल, सकाळ होईल, देवपूजा होईल, उद्याचं कामही चालू होईल. पण घटिका यंत्र फिरण्याचं थांबणार नाही. महाराज म्हणतात जसं ते घटिका यंत्र फिरण्याचं थांबत नाही दादांनो, तसंच या जन्म मृत्यूच आहे. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जनन जठरे यह संसार खलु स्वारे उपया पारे पारे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल. मग जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचं असेल, जीवन कृतार्थ बनवून घ्यायचं असेल, निश्चित पद्धतीने वाटावं की आपल्या जीवनाचा शेवट गोड वाट झाला, असं जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर आमच्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवून दिला. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी सुंदते कामच नाही हो. कधी ज्या वेळेस संतांच्या मार्गाने आपण जाल त्यावेळेस महाराज तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटी काही. बघ काय मार्ग आपल्याला दाखवला संतांनी. ऐका ना, संत म्हणतात या जगाला काय आवडतं ते करत बसू नका, कारण हे जग आज आपल्या सोबत आहे, उद्या आपल्या सोबत नसेल. आज आपल्या सोबत नाही, उद्या आपल्या सोबत असेल. या जगाचं कसं आहे माहितीये? सब पैसे के भाई रे
पैसे आमचे कबीर महाराज म्हणतात, दिल का सस्ते ये दिल का सस्ते दिल का नहीं रे कोई सब पैसे ऐका, संतांनी सांगितलं आणि आम्ही सुद्धा आत्मसात केलं. ज्यावेळेस आपलं नाव नाही, ज्यावेळेस आपल्याकडं पैसा नाही, तर हे जगातील लोक आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाही. पण ज्यावेळेस आमच्या संतांनी सांगितल्या पद्धतीने आपलं नाव होईल, ज्यावेळेस आपल्याकडे पैसा येईल, आपल्याकडे संपत्ती असेल, त्यावेळेस हजारोंची गर्दी आपल्या आजूबाजूला दिसेल. पण ऐका ना, हा समाज आज आपल्या सोबत आहे, उद्या आपल्या सोबत नसेल. पण शुद्ध अंतःकरणाने या विश्वाच्या मालकाचं भजन करा. कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, हा विश्वाचा मालक कायम आपल्या सोबत राहील. महाराज, तुम्ही म्हणाल महाराज एखादं उदाहरण देता का? हो, उदाहरण देतो. ऐका, महिला मंडळ, तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे बरं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सख्या बहिणीचं नाव मला सांगा तुम्ही. टीव्ही व मालिका कोणती चालू आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सख्या बहिणीचं नाव. वा वा वा, आजीनं दिलं बरं का उत्तर. काय? सुभद्रा. आणि मानलेल्या बहिणीचं द्रौपदी. द्रौपदी. आता मला तुमचा एक प्रश्न आहे, द्रौपदीवरती जास्त प्रेम होतं की सुभद्रेवरती जास्त होतं? पुरुष मंडळी, कुणावरती? द्रौपदीवरती. का हो? सुभद्रा तर रक्ताची बहीण आहे, सख्खी बहीण आहे. मग द्रौपदीवरती का प्रेम होतं? त्याला कारण आहे महाराज. शुद्ध अंतकरणानं द्रौपदीनं त्या विश्वाच्या मालकाचं भजन केलं. अंतकरण शुद्ध होतं ज्यावेळेस या विश्वाच्या मालकाचं बोट कापावं, सुभद्रेनं सख्या भावाकरता आपला शालू फाडू दिला नाही, पण या विश्वाच्या मालकाकरता द्रौपदी मातेनं आपली स्वतःच्या अंगावरची साडी पाडली आणि विश्वाच्या मालकाला दिली. हा प्रसंग जर आपण डोळ्यासमोर घेतला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल महाराज की विश्वाच्या मालकानं त्याची परतफेड कशी केली. भर जरी ग पिता दिला फाडून, भर जरी ग पिता दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, सुभद्रा कृष्णाच्या बहीण, विचाराया गेली नारद, विचाराया गेली नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले पाय, बांधाया चिंदी लवकर दे, बोट श्रीहरीचे कापले पाय, बांधाया चिंदी लवकर दे. सुभद्रा बोलले, सुभद्रा बोलले, शालू फाडून देऊ सिंधी तुमास मी. ऐका, पाठची बहीण झाली वैरीण, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण.
ऐका द्रौपदी काय म्हणते, या विश्वाच्या मालकानं मला बहीण मानलं ना, मग द्रौपदीचं कार्य बघा बरं का. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परित्यान मला मानली बहीण, परित्यान मला मानली बहीण. हो काळजाची चिंधी, ऐका बरं काय म्हणते द्रौपदी माता. हो काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे दयाचे माझ्यावरी, एवढे दयाचे माझ्यावरी, एवढे दयाचे माझ्यावरी. पर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीची नारायण. देवाला काय आवडतं, अंतःकरणामधला शुद्ध भाव आवडतो. शुद्ध जाचा भाव झाला, दुरी नाही देवतया. अंतरीची हे पाय जोडी भवानी देव संपत्तीचा भुकेला, देव गादीचा भुकेला, देव सोन्याचा बुकेला. काय पाहिजे महिला मंडळ देवाला? भाव पाहिजे, भाव. शुद्ध भाव असेल, तुम्ही छोटस फूल जरी देवाला अर्पण केलं तरी ते देवापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. देवाला दुसरं तिसरं काही नको, शुद्ध भाव पाहिजे. आणि आमच्या तुकोबरांकडे तो शुद्ध भाव होता, आमच्या संतांकडे तो शुद्ध भाव होता. शुद्ध भावानं आमच्या तुकोबरायांनी या विश्वाच्या मालकाचं भजन केलं, अंतःकरणापासून या विश्वाच्या मालकाचं भजन केलं. महाराज एका हातामध्ये विणा घेतला, एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या. शेवट कसा गोड होतो ऐका. या परिवारातून आज चांगदेव बाबा निघून गेले. या चांगदेव बाबांचा निश्चित शेवट गोड झाला, कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होते, त्यांच्या कपाळाला भगवंताचा टिळा होता. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पंढरीच्या वाऱ्या केल्या, आळंदीच्या वाऱ्या केल्या, भगवंताचं भजन केलं, त्र्यंबकची वारी केली. आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचा शेवट गोड झाला. मायबाप आमच्या तुकोबरांनी सुद्धा तेच केलं. एका हातामध्ये विणा घेतला, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या. विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, हे ब्रह्मांड ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या सत्तेनं हे सर्व जगत चालतं, त्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शकताय असा ब्रह्मांड नायक. त्याचं जर भजन केलं तर शेवट गोड होतो. किती गोड भजन तुकोबाराय करायचं आहे का. नाद पांडुरंगटा मृदंगाचं गाणं,
हरी नाम देह झाला वृंदावन नाद पांडुरंगटा मृदंगाच गान जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तोच पंच प्राण माऊलीची माया अभळा समान हो भेटी चालला रे लागला भेटी चालला रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला टांग्या या मृत्यू लोकांचा नियम आहे शेवट प्रत्येकाचा होणार आहे पण शेवट गोड करायचा की वाईट करायचा ते आपल्या हातात आहे संतांनी त्यांच्या जीवनामध्ये या ब्रह्मांड नायकाला काय आवडतं ते केलं महाराज त्यांनी तो त्यांचा दत्तास केला दिनराजांनी हाती धक्का गोविंदाचे पोवाडे शिंगचा बळी खोकला ही तुकाची वेळ माया किती गोड म्हणून वारीच्या वाटेवर जर आपण गेलो तर त्या वारीच्या वाटेवरती आपल्याला लक्षात येतो भजनात काय ताकद आहे ऐका किती गोड भजन करायचे हो नाना पांडुरंग जीव सखा अगदी उरा उरा मध्ये भक्ती भरलेली आहे तुकोबराय भक्ती वाहते उरा जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला जोपर्यंत सांगते बाबांचे पाय सलामत होते हातपाय चालत होते तोपर्यंत त्यांनी वाऱ्या केल्या महाराज त्यांना माहिती काय आनंद वारीमध्ये बेटी चालला रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला असं जर भजन केलं तर महाराज म्हणतात शेवट तर होणार पण तो शेवट कसा होणार तर अभंगाच्या प्रथम चरणात सेवेला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. येईल का इफेक्ट? ऐका ऐका ऐका, शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे, शेवट प्रत्येकाचा होणार आहे. पण संतांचं जीवन थोडस वेगळं आहे मायबाप. संतांच्या जीवनामध्ये नामचिंतन आहे, संतांच्या जीवनामध्ये वारी आहे. आणि म्हणून संतांचा शेवट कसा झाला तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट प्रत्येकाचा ठरलाय, कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही. 5 मिनिटापूर्वी आपल्या सोबत जो माणूस बोलतोय, ऐका बरं पुरुष मंडळी, सगळ्यांनी लक्ष देऊ नये का. 5 मिनिटापूर्वी आपल्या सोबत बोलणारा माणूस 5 मिनिटानंतर आपल्यामध्ये नसू शकतो. ही शोकांतिका आहे. बघा ना, 2-3 दिवसापूर्वी झालेली घटना. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार 4 ते 5 सभेचं नियोजन करून ठेवलेलं आहे. सचिन महाराज सकाळी 8:10 बसले आणि 8:40 जावं लागलं. मृत्यू सांगता येत नाही कधी
आम्हाला भरोसा नाही. जेवता जेवता काही मंडळी पडतात आणि निघून जातात, काही मंडळी कीर्तन करता करता पडतात आणि निघून जातात. सांगता येत नाही कोण कधी जाईल, क्षण भंगूर नाही भरवसा. ऐका महाराज, आम्हाला सगळ्यांना हे कळतं, पण कळतं सगळ्यांना. हजारो कीर्तनकार आले आणि निघूनही गेले, पण आम्ही जे जसे आहे तसे आहे. आमच्यामध्ये बदल नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाचा शेवट ठरलेला आहे. बघा ना, आपल्या आईनं आपल्याला सांगावं, दादा या मृत्यू लोकातला शेवट अंतिम सत्य काय असेल तर शेवट आहे. मदलसा राणीने पाळण्यामध्ये आपल्या बाळाला टाकावं. इकडे लक्ष द्या सगळे पुरुष मंडळी. मदलसा राणीनं पाळण्यामध्ये आपल्या बाळाला टाकावं आणि त्या बाळाला शिकवलं नाही, मोठा हो, श्रीमंत हो, पैसा कमव, हे कर ते कर. काय सांगितलं माहितीये? त्या आईनं त्या बाळांना त्या पाळण्यामध्ये टाकलं आणि हिंदी गाणी नाही म्हटली, पिक्चरची गाणी नाही म्हटली. त्या बाळांना सांगितलं, हादी हरणा शिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांगा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरित्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, ये परी मदा हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, मळमूत्रांचा बांधा आहे, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा. मग काय करा? स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं 2 दिवसाचं जीवन. किती पुरुष मंडळी? किती दिवसाचं जीवन आहे? 2 दिवसाचं. ऐका, शतगणिले ते अर्धरात्र खायो. 100 वर्ष जर म्हटलो तर निम्म आयुष्य कशामध्ये गेलं? झोपण्यात गेली. काहींचं निम्म गेलं, काहींचं निम्म गेलं. काही रात्री झोपत आणि दिवसाही झोपत. महाराज म्हणतात, मिळालेला काळ फार अमूल्य आहे महाराज. त्यामध्ये बालपण गेलं, तारुण्य पण गेलं आणि आलं लगेच आपलं वयोवृद्ध म्हातारपण आलं. मग कधी तुम्ही भगवंताचं नाव घेणार? मिळालेलं गोड आयुष्य दादांनो, या गोड आयुष्यामध्ये विश्वाच्या मालकाचं भजन करा, योग्य कर्म करा, चांगलं जीवन जगाल तर तुम्हाला फळही चांगलं मिळेल. कबीर महाराज किती गोड पद्धतीनं सांगतात. ऐका, या जीवाला कबीर महाराज जिवडा म्हणतात. काय म्हणतात? जिवडा जिवडा जिवडा. या जीवाला कबीर महाराज जिवडा म्हणतात. आणि आपल्याला सगळ्यांना उपदेश कबीर महाराज करतात. महिला मंडळ सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, किती गोड उपदेश आमचे कबीर महाराज करतात. हे जीवडा जीवडा जीवडा, 2-3 आपण पाहुणे जीवडा 2 का मेहमान, अब तुम कब स्मरोगे अब तुम कब स्मरोगे बालपणा खेल गमाया रे, बालपणा खेल गमाया रे, तरुण हुआ तो समय गवाया. ये जीवन
किती गोड आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं बरं. कधी तुम्ही भगवंताचं भजन कराल, या सृष्टीमध्ये, या मृत्यूलोकामध्ये, व्यवहारामध्ये आपण जे काही कमवतो, एक दिवस इथंच राहणारे, प्रत्येकाला तसंच जावं लागणार आहे. छोटंसं उदाहरण देतो आणि आपण पुढे निघूया. ऐका, नेहमी हे उदाहरण सांगत असतो आणि फार महत्त्वाचं उदाहरण आहे. ऐका बरं. या जगामध्ये एक असा राजा होऊन गेला ज्या राजानं संपूर्ण जगावरती विजय मिळवलेला होता. त्या राजाचं नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपण ज्याला सिकंदर असं म्हणतो आणि सगळं जग ज्याला अलेक्झांडर असं म्हणतं. या दृष्टांताचा शेवट इतका गोड आहे, मायबाप सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. वयाच्या 22व्या वर्षी वडिलांनी सांगितलं, दादा आता मी थकलोय. म्हटलंय आता काय करायचं, तर मी आता गादीवरून खाली उतरतो आणि तू या गादीचा राज्यकारभार बघ. या राज्याचा राज्यकारभार तू बघ. मला असं वाटतं त्याच्या वडिलांना जे कळालं ना, ते भारत भूमीतल्या प्रत्येक माणसाला जर कळालं तर फार बरं होईल. एक विशिष्ट वय झाल्यानंतर प्रत्येकानं माघार घेतली पाहिजे ना. सासू असू द्या, आजी असू द्या, आजोबा असू द्या, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, एक विशिष्ट वय झाल्यावर माघार घेतली पाहिजे. 22 वर्षाचा मुलगा आहे, त्याला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की ऐका, या राज्याचा राज्यकारभार तू बघायचा. 22व्या वर्षी मुलगा, त्याच्या सत्तेनं ती राज्यकारभार चालणार होता. 22व्या वर्षी स्वाभिमानी मुलगा होता. त्यानं ठरवलं की आपल्या वडिलांनी आपल्याकरता जेवढं कमवून ठेवलं त्याच्यावरती थांबायचं नाही. आयत्या पिठावरती रेगा ओढायच्या नाही. मग काय करायचं, आपल्या राज्याच्या सीमा एवढ्या वाढवायच्या की 7ही समुद्र आपल्या राज्यात आले पाहिजे. म्हणजे काय हो, याचा अर्थ काय काय तर संपूर्ण जगावरती आपण विजय मिळवला पाहिजे. संपूर्ण जग आपण आपल्या ताब्यामध्ये घेतलं पाहिजे. निघाला वयाच्या 22व्या वर्षी सैन्य आपल्या सोबत घेतलं. एक राष्ट्र घेऊ लागला, एक देश घेऊ लागला. बघता 22व्या वर्षी सुरुवात केली. आज 62 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष लढला तो? येऊ का चहा पिऊन येऊ का? 40 वर्ष लढला आणि संपूर्ण जगावरती विजय मिळवला. असा असणारा जगत जेता, जगत विजेता सिकंदर. या सृष्टीतलं जमिनी, सोनं, नाणं, पैसा, अडका सगळं त्याचं आहे. पण ऐका ना, ज्यावेळेस पुन्हा आपल्या राज्यामध्ये निघाला, हिमालयाची डोंगर लागली. हिमालयामध्ये बर्फवृष्टी चालू आहे. बर्फवृष्टीतून पुढे जाता येत नाही. मग काय करायचं, सैनिकांना तिथेच तळ ठोकायला लावले. लक्ष देऊन ऐका, शेवट किती गोड आहे. झालं असं, त्या सैनिकांमध्ये एक विचित्र प्रकारचा आजार पसरला. सैनिकांचे हातपाय सुजायला लागले. 2-3 दिवसांमध्ये सैनिक मृत्युमुखी पडायला लागले. डॉक्टरनं सांगितलं, राजेसाहेब याच्यावरती उपचार नाही. पण ऐका, सैनिकांना झालं येतं जाऊ द्या, पण त्या जगत जेता, जगत विजेता असणारा सिकंदर, त्याला सुद्धा हा आजार झाला. सिकंदरचे हातपाय सुजले. सिकंदरने आपल्या मित्राला जवळ बोलवलं. त्या मित्राचं नाव होतं सेल्युकस. काय नाव होतं? सेल्युकस. आपल्या सभेचा, आपल्या सैन्यांचा सेनापतीही होता आणि आपला जवळचा मित्रही होता. त्या मित्राला विचारलं, मित्रा मला हे काय होतंय रे? ऐका बरं सगळ्यांनी. मित्रा मला हे काय होतंय रे? राजेसाहेब, आपल्या सैनिकांना जो आजार झाला ना, म्हटले तोच आजार तुम्हाला झाला. म्हटले याच्यावरती उपाय नाही. म्हटले राजेसाहेब याच्यावरती काहीच उपाय नाही. म्हटले मग काय नाही राजेसाहेब, 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला जावं लागेल. काय सांगितलं? 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला जावं लागेल. ज्यावेळेस सिकंदरला हे कळालं, त्यावेळेस सिकंदरने त्या मित्राला विचारलेला प्रश्न, त्या मित्रानं दिलेलं उत्तर आपण सगळ्यांनी घरी घेऊन जा. सिकंदरने विचारलं, हे मित्रा
वयाच्या 22व्या वर्षापासून लढतोय. रात्र बघितली नाही, दिवस बघितली नाही, ताण बघितली नाही, भूक बघितली नाही. लढत 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 राहिलो. 22व्या वर्षी सुरुवात केली. आज 62 वर्ष पूर्ण झाले. 40 वर्ष लढलो. संपूर्ण जगावरती सत्ता गाजवली. 2 ते 3 दिवसांमध्ये मी जाईल. या सृष्टीतला पैसा, अडका, जमीन, जुमला सगळं काही माझं आहे. माझा असा प्रश्न आहे, या सगळ्यांमधलं मी मेल्यानंतर याच्यातलं मी सोबत काय नेऊ शकतो? काय विचारलं त्यानं? हे सगळं माझं आहे, पण मी मेल्यानंतर याच्यातलं सोबत काय नेऊ शकतो? ऐका ना दादा, त्या मित्रानं दिलेलं उत्तर किती गोड आहे. तो मित्र म्हणतो, राजेसाहेब, चिमूटभर माती सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत नेऊ शकत नाही. आणि हे आपल्या सगळ्यांचे महाराज, चिमूटभर माती सुद्धा आपण सोबत नेऊ शकत नाही. केलेले चांगले कर्म आपण नेऊ शकतो. घेतलेलं विश्वाच्या मालकाचं नाव आपण नेऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये आले ना, चांगले कर्म करा, विश्वाच्या मालकाचं भजन करा. निश्चित पद्धतीनं आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. संत म्हणतात, आमचा शेवट गोड झाला कधी? तर त्याचं भजन केल्यानंतर. नुसतं भजनच नाही, आमच्या वारकऱ्यांचं जे माहेर आहे ते माहेर पंढरपूर. आणि त्या माहेराला गेल्यानंतर आमच्या आईला भेटलो, आमच्या वडिलांना भेटलो, आमच्या बहिणीला भेटलो, आमच्या भावाला भेटलो. आमचा शेवट गोड झाला. महाराज म्हणतात, आमचं माहेर कुठलं? तर पंढरी हे माझे माहेर साज. ओविया कानडी गाऊ गीते, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तरी. कुठलं माहेर आहे माझं? जम्मो या दीप माझे एक पंढरपूर गाव. बेटी रुक्माईच्या वरा तिथं गेल्यानंतर परिहार झाला अवघा दुःखाच्या मागीला. आलो निजाच्या माहिरा बेटी रुक्माईच्या वरा. तुका म्हणे वाणी, ही वाणी विश्वाच्या मालका करता समर्पित. गेली आता घेऊदणी आलो निजाच्या माहिरा बेटी रुक्माईच्या वरा. मोठ्या प्रेमाने एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. पुरुष मंडळी, महिला मंडळी, ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो त्या सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. आणि माझ्यासोबत एक टाळी वाजवायची. सगळ्यांची एक टाळी वाजली पाहिजे. मृदंग आणि आपली टाळी सोबत वाजली पाहिजे. एक टाळी, एक हा टाळी 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 हा वाज हो. क्या बात. एक
आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय महाराज. आपला पवित्र धर्म आहे की आपल्या धर्मामध्ये जिवंतपणे तर आई वडिलांची सेवा केल्या जाते, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावानं अन्नदान, त्यांच्या नावानं ज्ञानदान करणारा धर्म हा हिंदू सनातन धर्म आहे महाराज. आणि आपल्या धर्मामध्ये विशेष करून आमच्या संतांनी सांगितलं, या विश्वाच्या मालकाचं भजन तर करा, पण प्रत्येकाला जर देव बघायचं असेल तर आपल्या घरामध्ये देव एक आपली आई आणि एक आपला बाप आहे महाराज. मला असं वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या सोबत आपला बाप आणि आपली आई ना बास, त्याच्या जीवनामध्ये त्याला काही नको आहे. जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत बापावरती प्रेम करून घ्या, तोपर्यंत आईवरती प्रेम करून घ्या. एकदा की ज्याचा बाप निघून गेला, एकदा की ज्याची आई निघून गेली महाराज, एखादा म्हणेल दादा मी तुझ्या बापासारखा आहे. ऐका बरं सगळ्यांनी. एखादा म्हणेल दादा मी तुझ्या बापासारखा आहे. बापासारखं होता येईल पण बाप होता येणार नाही महाराज. विचार करा ना, आपला जन्म झाला तेव्हापासून बापानं स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले, स्वतःला काय करायचं ते बाजूला ठेवलं, आणि एकच ध्येय समोर आहे, आपल्या मुलांचं संगोपन कसं होईल, आपली मुलं चांगले शिकतील कसे, आपले मुलं चांगले जीवनामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पदावरती कसे जातील, हा विचार करणारा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक बाप आहे. हा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या सोबत आहे, मला असं वाटतं त्या बापाला दुसरं काही लागत नाही. दोन प्रेमाचे शब्द मायबाप त्यांच्या सोबत बोला. येताना जाताना घरामध्ये आले, वडिलांना विचारा दादा तब्येत बरी का, दादा तुम्हाला काही गोळ्या औषध आणायचे का, दादा काही दुखतं का, आईला विचारा आई काही दुखतं का, काही आणायचे का. त्यांना दुसरं तिसरं मुलाकडून काही अपेक्षा नाही. एक प्रेमानं एक शब्द जरी आपल्या आई वडिलांकरता आपण बोललो ना बास, त्यांचं मन समाधानी आहे महाराज. प्रत्येकाचा बाप आपल्या जीवनामध्ये मला असं वाटतं कीर्तनाच्या माध्यमातून, वक्तृत्वाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर एक विचार करा. आपला जन्म झाला तेव्हापासून जोपर्यंत माझा बाप माझ्या सोबत आहे, माझ्या बापानं माझ्याकरता काय काय केलं, दुसऱ्याच्या शेतामध्ये राबला असेल, दुसऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी भरलं असेल, दुसऱ्याच्या शेतामध्ये वावर बांधलं असेल. आपण सर्व शेतकरी कुटुंबातील मंडळी महाराज, आपल्या बापानं आपल्याकरता एक वेळेस स्वतःने फाटलेले कपडे घातलेले असतील, मुलाबाळांना नवीन कपडे आणून दिले, स्वतःच्या पोटाची खळगी रिकामी ठेवली असेल, पण मुलाबाळांकरता यात्रेवरून काहीतरी खाऊ आणलं असेल. हा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे महाराज. काय करतो एक बाप आपल्या जीवनामध्ये, ऐका सगळ्यांनी. त्याच्या फाटक्या सगळ्याला किती ठिगाड जुळली, उभ्या आयुष्याला ऐका बाप काय करतो आपल्या करता. त्याच्या फाटक्या सगळ्याला किती ठिगाड जुळली, उभ्या आयुष्याला कशी मला कसं होत कोणी बाबा म्हणताना, मला कसं होत कोणी बाबा म्हणताना, वरी गोष्ट बापाची सांगणं माझ्या डोळ्याला कोणी माया पुसताना, माझ्या डोळ्याला
कोणी माये पुसताळ वरी दाटतोया गोष्ट बापाची सांगताना आज या परिवारातून एक बाप निघून गेलाय, पण या परिवारानं मला असं वाटतं की चांगदेव बाबा आजवरून आशीर्वाद देत असतील आणि म्हणत असतील झाला शेवट हा गोड. आपली वेळ जवळपास संपत आली आहे. एकदा सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर गोड पद्धतीने या परिवारानं वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं याकरता अगदी गोड हा सोहळा केला. या परिवाराला मनापासून धन्यवाद. त्यांच्या चिरंजीवाला, नातवंडांना, मुलींना सगळ्यांना धन्यवाद. अगदी गोड पद्धतीनं या ठिकाणी सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. साऊंड सिस्टीम असेल, चॅनल असेल आणि त्याच पद्धतीनं ही महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या परिवाराचं दर्शन, तुम्हा सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळं मला झालं, आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक, त्यांच्या शब्दावरती आणि त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा आला योग. महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. सर्वांना अगदी मनापासून वंदन करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल